उगार खुर्द येथे धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मासानिमित्त भव्य मूक पदयात्रा, महिलांसह लहान मुलांचा उत्स्फूर्त सहभाग. उगार खुर्द येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त काढण्यात आलेल्या मूक पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. या पदयात्रेत लहान मुले, मुली, महिला तसेच तरुण तरुणी व ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. शंभूराजांचे बलिदान हिंदू धर्माच्या रक्षणासाठी प्रेरणादायी असल्याने प्रत्येक हिंदू बांधवाने आपले धर्मकार्य समजून या मूक पदयात्रेत सहभाग घेतला. उगार खुर्द येथे 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 या कालावधीत बलिदान मासानिमित्त विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, छत्रपती संभाजी महाराज सर्कल, सिद्धविनायक मंडळ कुडची रोड, विनायकवाडी आणि घारगे मळा येथे दररोज सायंकाळी धारकरी मोठ्या संख्येने एकत्र येत ध्येयमंत्र, प्रेरणामंत्र आणि श्लोक म्हणत होते. 18 मार्च रोजी शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ते छत्रपती संभाजी महाराज सर्कलपर्यंत भव्य मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी वडू बुद्रुक येथील संभाजी महाराजांच्या समाधीस्थानावरून धर्मवीर ज्वाला सांगली येथे आणण्यात आली होती. त्यानंतर संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली 15 मार्च रोजी सांगलीहून ही ज्वाला उगार येथे आणण्यात आली. 18 मार्च रोजी मूक पदयात्रेनंतर छत्रपती संभाजी महाराज सर्कल येथे विधीपूर्वक अग्नी देण्यात आला. या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक सेवा संघ, उगार खुर्द, मराठा अभिवृद्धी सेवा संघ तसेच सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाला धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महान कार्य न्यूजसाठी प्रभाकर गोंधळी, उगार खुर्द.